इच्छा होती की एक कॉल आपल्याला आयुष्यात झी मराठीकडून पाहिजे आणि तो आला. थोडंसं प्रियांका चोपडा जी आहे एतराजमधली आणि मग ज्या आपलं जे काही नॅरेटिव्ह आहे ते मिक्स करून आपण काहीतरी करूया, कारण की स्क्रिप्ट नव्हती. मुख्य प्राण्यांना सुद्धा त्रास द्यायला आवडत नाही. मी एक तर पेट लवर आहे, माझ्याकडे 2 मांजरी आहेत. आपण सर्वप्रथम जेव्हा कुठल्याही नात्यात काय मिळतंय त्यापेक्षा आपण काय देऊ शकतो या वृत्तीने जाऊ ना, तेव्हा ते आपलं नातं स्वतःसोबतचं असो किंवा इतरांसोबतचं असो ते नेहमी टिकणार. मला एकच शिकवलं आहे, तू है ये सही बात आहे, पण जेव्हा तू तुझ्या आजूबाजूच्या लोकांचं मन जपशील, मग तू तुझ्या सेटवरचा स्पॉट दादा असो, तुझा प्रोड्युसर असो, प्रत्येकाचा आशीर्वाद तेवढाच तुला पाणी देतानाही जातो. आणि जेव्हा आपले DOP आहे ते कॅमेरा रोल करतात, आता दादा आहे तो शूट करतो आहे, तो तितक्याच प्रेमाने शूट करतो आहे, त्यामुळे ते प्रेक्षकांपर्यंत तेवढंच पोचणार. तर जेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांना जपतो तेव्हा सगळ्या गोष्टी छान होतात. आणि आय थिंक आपण जेव्हा इतकं प्रेम देतो ना, तेव्हा आपल्या आतही त्यांच्याकडून तेवढंच प्रेम आणि आशीर्वाद येतात. आणि ते नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. झी मराठी वाहिनी एक नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे, तुला जपणार आहे. आणि मालिकेचे प्रोमो आपण पाहतोय आणि आपल्याला त्यातून रुचा दिसते आणि मस्त एकदम अशी खलनायिका म्हणून वगैरे दिसतेस. खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी पण एकदम मस्त आहे. मी म्हटलं तसं प्रोमो माया ना, माया आवडते खरं तर लोकांना प्रोमोमधून. थँक्यू सो मच. तुझ्याकडे कशी आली ही भूमिका? माझ्याकडे मी म्हणेन की ॲक्च्युली खूपच अनएक्सपेक्टेडली आली. आणि ऑब्व्हियसली आपल्याला म्हणजे मी खूप ग्रेटफुल आहे, कारण झी मराठीचे कॉल्स आपल्याला रोज येत नाहीत. आणि त्यामुळे माझी इच्छा होती की एक कॉल आपल्याला आयुष्यात झी मराठीकडून पाहिजे आणि तो आला. सो मी बेसिकली आत्ताच काही महिन्यांअगोदर माझं एक शूट संपवून मी घरी जात होते आणि 11:30 मला चॅनलकडून कॉल आला की बाबा असं असं पात्र आहे, काहीतरी ब्रीफ आहे, तर तू सेल्फ टेस्ट पाठव. तर त्यांनी मी ओके ठीक आहे. तर माझ्या मनात आलं की ठीक आहे, आपण थोडंसं प्रियांका चोपडा जी आहे एतराजमधली आणि मग ज्या आपलं जे काही नॅरेटिव्ह आहे ते मिक्स करून आपण काहीतरी करूया, कारण की स्क्रिप्ट नव्हतीच. इट वॉज जस्ट अ सेल्फ टेस्ट. तुला जे वाटतंय ते तू कर. आणि ते मी केलं आणि मी त्यांना 11:45 ऑडिशन पाठवली आणि 12 वाजता त्यांचा कॉल आला की यू आर लॉक्ड. त्यामुळे ते इतकं फटाफट झालं आहे की मला अजूनही बिलीव्ह होत नाही आहे की हे खरं आहे. सो येस. पण रुचा, माया म्हणून प्रेक्षक काय म्हणू, आपण त्या छोट्या मुलीला त्रास देणार आहेस, तू घरातल्यांना त्रास देणार आहेस, पण रुचा म्हणून जेव्हा त्या छोट्या चिमुकलीला त्रास द्यायचा असतो, कसं वाटतं तुला? ऑब्व्हियसली मला मजा येत नाही, कारण की मला असं वाटतं रिअल लाईफमध्ये ॲब्सल्युटली मी मायाच्या ऑपोजिट आहे. मला मुख्य प्राण्यांना सुद्धा त्रास द्यायला आवडत नाही. मी एक तर पेट लवर आहे, माझ्याकडे 2 मांजरी आहेत. से पण अगदीच वाईट वाटतं, पण माझी जबाबदारी आहे आणि माझी ड्युटी आहे त्या वेळेला आणि त्या क्षणाला त्या कॅरेक्टरची जे ड्युटी आहे ते पूर्ण करणं. आणि खूप वेळा मला तिला थोडंसं फसवावंही लागतं, की म्हणजे आता तुम्ही जर प्रोमोमध्ये पाहिलं असेल की मला तिला धक्कन ढकलायचं वगैरे होतं आणि तिची रिॲक्शन येत नव्हती. तर मी आणि डिरेक्टर भी बोथ वर लाईक की हाँ उसको ढकलने का है लेकिन अभी बताने का नहीं है. आणि मी तिला विचारिला नाही काय नाही करणार, ठक्कन ढकलून दिलं. त्यामुळे तिची रिॲक्शन चांगली आली आहे. पण अगदीच मला असं वाटतं की जेवढं आमचं नातं ऑनस्क्रीन वेगळं आहे वेदा आणि माझं, तेवढंच आमचं ते ॲब्सल्युटली ऑपोजिट आहे रिअल लाईफमध्ये. म्हणजे आता तुम्ही ती नाही आहे ती चिंटीकडे, नाही तुम्ही बघाल ते सदैव मांडीवर असते आणि आमचं काहीतरी बॉन्डिंग चालू असतं आणि ते अंगाखांद्यावर खेळणं असतं. सो येस, दॅट इज देअर. आणि मालिकेत खूप वेगवेगळे कलाकार आहेत आणि एकापेक्षा एक कलाकार आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यांबरोबर गट्टी कशी जमते? खूप छान जमते. मी तर म्हणेन की म्हणजे आता जे समवयस्कर आहेत, आता जे माझ्या एजचे आहेत, तर ते इतके छान आणि इतके कॉपरेटिव्ह आहेत की मला वाटतच नाही की मी एका पॉईंटला कोस्टारसोबत काम करते. देर इज अन अंडरस्टँडिंग टुवर्ड्स इट. आणि सिनियॉरिटी म्हणाल किंवा जे सिनियर ॲक्टर्स आहेत, जे अप्रतिम लेजेंडरी ॲक्टर्स आपल्याकडे आहेत आत्ता, त्यांना मी लहानपणापासून बघत आलेत. मग ते मिलिंद सर असो, पौर्णिमा मॅम असो किंवा इवन शर्वरीताई असो. सो त्यांच्यासोबत काम करणं हे इतकं ग्रेटफुल आहे मी यासाठी, कारण आय थिंक आपण सगळेच झी मराठी बघत मोठे झालेलो आहोत. त्यामुळे खूप भारी वाटतं आणि ते इतक्या छानपणे समजून घेत आहेत, इतका छान प्रतिसाद देत आहेत. आणि बीइंग सपोर्टिव्ह बट नॉट बीइंग डॉमिनंट हा जो काही क्रायटेरिया आपण फॉलो करतो आहे, त्यामुळे मला ॲज अन आर्टिस्ट शिकायला पण मिळतं आणि बहरायला पण मिळतं. वा, येस, खरंच नक्की. आणि मला वाटतं की ना आत्ता तर मालिका सुरू होते आहे, आम्ही पुन्हा सेटवर येत राहू. पण आज व्हॅलेंटाईन डे आणि काय म्हणू, रुचा ना इंस्टाग्रामवरती खूप छान कोट्स बोलत असते. आज काही ऐकवायला आवडेल?
मी असं म्हणेन की आजचा दिवस खूप सुंदर आहे, तो प्रेमाबद्दलचा आहे. पण मला असं वाटतं की आपण सर्वप्रथम जेव्हा कुठल्याही नात्यात काय मिळतंय त्यापेक्षा आपण काय देऊ शकतो या वृत्तीने जाऊ ना, तेव्हा ते आपलं नातं स्वतःसोबतचं असो किंवा इतरांसोबतचं असो, ते नेहमी टिकणार आहे. सो आय थिंक लव्ह स्टार्ट्स विथ आवर सेल्फ अँड देन इट ग्रोज ऑन. हे कुठून आलं आहे रुचा, म्हणजे याची सुरुवात नक्की कशी झाली? जे मी बोलते वगैरे आय थिंक माझी आई, कारण की आई माझी प्राध्यापिका आहे, ती एक अप्रतिम टीचर आहे. त्यामुळे तिने ना लहानपणापासून म्हणजे मी जे काही बघत आले आहे तर आपल्या आजूबाजूचे स्टुडंट्स आहेत, लोकं आहेत, कॉपरेटिव्ह आहेत, त्यांना कसं सांभाळायचं, त्यांची मनं कशी जपायची. कारण की तिने मला एकच शिकवलं आहे, तू है ये सही बात आहे, पण जेव्हा तू तुझ्या आजूबाजूच्या लोकांचं मन जपशील, मग तू तुझ्या सेटवरचा स्पॉट दादा असो, तुझा प्रोड्युसर असो, प्रत्येकाचा आशीर्वाद तेवढाच तुला पाणी देतानाही जातो. आणि जेव्हा आपले DOP आहे ते कॅमेरा रोल करतात, आता दादा आहे तो शूट करतो आहे, तो तितक्याच प्रेमाने शूट करतो आहे, त्यामुळे ते प्रेक्षकांपर्यंत तेवढंच पोचणार. तर जेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांना जपतो तेव्हा सगळ्या गोष्टी छान होतात. आणि आय थिंक आपण जेव्हा इतकं प्रेम देतो ना, तेव्हा आपल्या आतही त्यांच्याकडून तेवढंच प्रेम आणि आशीर्वाद येतात आणि ते शब्द सगळे असेच निघतात. खूप छान वाटतं आम्हाला ते ऐकायला. आणि असे व्हिडिओ अजून बनवत राहा. आणि माया म्हणून सुद्धा आम्ही पाहायला तुला एक्सायटेड आहोत. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. इट वॉज लवली मीटिंग. येस.